मुलाखती सर्व पार पडल्या. कशा पद्धतीने बघताय, कसा रिस्पॉन्स होता आणि कधीपर्यंत निवडी जाहीर होतील? भारतीय जनता पार्टी मोहोळ शहर आणि उत्तरच्या वतीनं आज आपण शुभम लॉजला इथं मुलाखतीचा कार्यक्रम ठेवला होता. त्याकरिता या मुलाखतीकरता आपल्या जिल्ह्याला सोलापूर पूर्व म्हणून निवडणूक प्रमुख ज्यांची नेमणूक झाली असे भाजपा माजी आमदार तथा आमचे मार्गदर्शक माननीय रामभाऊ सातपुते यांनी मुलाखती घेतल्या. या मुलाखतीला प्रमुख उपस्थिती म्हणून माजी आमदार राजनजी पाटील साहेब, त्यासोबत जिल्हाध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण, आमचे तालुकाध्यक्ष सतीश काळे, दुसरे तालुकाध्यक्ष रमेशजी माने, त्यासोबत सरचिटणीस विकास वाघमारे, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाशभाऊ चौरे आणि सुरेश पिंटू राऊत सर असे प्रमुख लोकांच्या मार्गदर्शनाखाली आज मुलाखती झाल्या. जवळजवळ 80 लोकांनी आज नगराध्यक्ष आणि नगरसेवक करता मुलाखती दिल्या. या मुलाखतीमध्ये घेत असताना प्रत्येकाला सेपरेट रूममध्ये घेऊन या लोकांनी त्यासोबत संवाद केला. त्यांची उभारण्याची तयारी, आजपर्यंत केलेलं पक्षाचं काम, आजपर्यंत केलेल्या जबाबदाऱ्या पार पाडलेल्या पक्षाच्या, या सर्व गोष्टीचा सगळ्या विचारण्यात आलं. आपण लढवण्यासाठी आजपर्यंत कसं यंत्रणा, आपली निवडणुकाची यंत्रणा कशी राबवली आहे, या सर्व गोष्टींचा प्रत्येकाला सेपरेट पक्षश्रेष्ठींनी विचारणा केलेली आहे. त्यानुसार सगळ्यांचे फॉर्मही भरून घेतलेले आहेत. येणाऱ्या काळात पार्टीची आमची प्रक्रिया पूर्वीपासून राहिली आहे. 2016लाही ज्यावेळेस मी शहराध्यक्ष होतो त्यावेळेसही अशीच आपण नगरसेवकाची नगराध्यक्षाची प्रक्रिया राबवली होती. या प्रक्रियेनुसार सुरुवातीला मुलाखती होतात. मुलाखतीनंतर 2 दिवसांनी मेन जिल्हा बॉडी त्या मुलाखतीच्या अनुषंगाने त्याच्यावर विचारविनिमय करते. 1, 2, 3 असे अनुक्रमाने प्रत्येकाचे इच्छुकांची नावं शॉर्टलिस्ट केली जातात आणि लिस्ट केलेली नावं निवडणूक प्रमुख म्हणून आपल्याला जिल्ह्याला नेमले आहेत म्हणजे रामभाऊ सातपुते साहेब, आणि जिल्हा प्रभारी म्हणून आपल्याला माननीय पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे साहेब आहेत आणि गोरे साहेब हे दोघं त्या शॉर्टलिस्ट करून या सर्व मुंबई आमच्या प्रदेश कार्यालयाला सर्व फॉर्म जातील. प्रदेश कार्यालयाचे प्रदेशाध्यक्ष, तिथले प्रमुख व प्रभारी, निवडणूक प्रमुख हे सर्वजण बसून त्यातल्या मेरिटवर कोण निवडून येऊ शकतं त्याचा सखोल त्याच्यावर चर्चा करून ते उमेदवारी डिक्लेअर होतील. महानगर परिषद प्रभारी म्हणून काय नेमकी पक्षाने आपल्याकडे काय जबाबदारी दिली, त्यांनी आपण कशा पद्धतीने जबाबदारी? पक्षाची प्रक्रिया ही पूर्वीपासूनच निवडणूक प्रभारी नेमाची प्रक्रिया सुरुवातीपासून आमची आहे. त्यानुसार एक प्रक्रियेचा भाग म्हणून मला मोहोळ शहर नगर परिषद करिता प्रभारी म्हणून नेमलंय. माझं एवढंच जबाबदारी आहे की येणाऱ्या काळामध्ये इच्छुकांच्या मुलाखतीपासून ते शेवटच्या मतमोजणीपर्यंत निवडणुकीचा कार्यक्रम जो राबवायचा आहे तो सर्व कार्यक्रम मी आणि येथील 5 प्रमुख आमचे त्या प्रमुखांना विश्वासास घेऊन राबवायचे, हे माझी जबाबदारी आहे. मोहोळ नगर परिषद मित्र पक्षांना सोबत घेईल का स्वबळावर नगर परिषद? सध्याच्याला तर आम्ही स्वबळावरच्या हिशोबाने मुलाखती घेतलेल्या आहेत. पक्षश्रेष्ठीने स्वबळावरच्या विषयात आपल्याला आधी बोलले होते, त्यानुसार आम्ही सगळ्यांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत. आणखीन तर तसा काय पक्षश्रेष्ठीकडनं आम्हाला काय मेसेज नाहीये. जसा मेसेज होता त्यानुसार आम्ही स्वबळावरच 1 नगराध्यक्ष आणि 20 नगरसेवक म्हणून मुलाखती घेतल्या. भाजप आणि इतर मित्र पक्ष राज्य लेवलला इथे आहे, परंतु तालुक्यामध्ये काही स्थानिक आघाडी वगैरे आपण एखाद्या नाही, पक्षश्रेष्ठीने मागच्या महिन्यामध्येच सगळ्या पक्षश्रेष्ठीने आमच्या सांगितलं होतं की स्थानिक लेवलला तुम्हाला जसं करता येईल तसं मैत्रीपूर्व महायुतीमध्ये लढत करा. बीजेपीमध्ये आपल्या जुन्या आणि नव्या कुठेतरी वाद उफाळून येण्याचं चित्र दिसते, कारण आजच्या बैठकीला देखील काही नेते नाही, असं काही बिलकुल नाहीये. हा पुढील विरोधकांनी प्रोपगंडा पुढे आणण्याचा प्रयत्न केला आहे. जुना नवा आमचा वाद नसतो. जुना कार्यकर्ता आमचा कधीही या विचाराचा भाजप कार्यकर्ता आहे की प्रथम देश, नंतर पक्ष, नंतर मी. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जरी अजून कोणाचे प्रवेश झाले तरी आम्ही जुना कार्यकर्ता डगमळत नाही, आणि नवीन जे प्रवेश झालेले आहेत लोकांचे आणि नवीन जे कार्यकर्ते आलेत त्या लोकांनी सुद्धा मनापासून आमच्या पक्षाची विचारधारा,
आमच्या पक्षाचे प्रिन्सिपल्स हे सर्व मान्य करून सर्वजण मिळून आम्ही एकत्र एकजुटाने काम करत आहोत आणि येणाऱ्या काळात मोहोळ नगर परिषदेवर आम्ही 100% भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवणार याचा आम्हाला विश्वास आहे.